नमस्कार मंडळी. तर छावा चित्रपट तुम्ही बघितलाच असेल. या चित्रपटामध्ये हिंदवी स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या गणोजी आणि कान्होजी शिर्केचं पुढे काय झालं त्याचाच एक आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जे छावात नाही पाहिलं ते आज या व्हिडिओमध्ये बघूया. छावा चित्रपटात दर्शवलेल्या घटनांनुसार कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के हे दोन गद्दार होते, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबच्या तावडीतून फसवून दिले. यामुळे मुघलांना संभाजी महाराजांना पकडण्यात यश मिळालं. त्यानंतर या गद्दाराचं काय झालं हा एक महत्त्वाचा प्रश्न पडला असेल. त्यांच्या गद्दारीसाठी त्यांना कोणतंही वतन मिळालं का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या कन्या राजकुंवरबाई यांचा विवाह दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांचं पुत्र गणोजी शिर्के यांच्यासोबत लावून दिलं होतं. तसेच पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या जिजाबाई म्हणजेच येसूबाई यांचा विवाह संभाजी महाराजांसोबत लावण्यात आला होता. त्यामुळे शिर्के कुटुंबाचा संबंध थेट छत्रपती घराण्याशी जोडला गेला. त्यानंतर पिलाजीराव शिर्के यांनी आपल्यासाठी दाभोळचे वतन मागितले, मात्र हिंदवी स्वराज्य वतनदारीची पद्धत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यात समतेचा विचार रुजवला होता, त्यामुळे त्यांची ही मागणी मान्य नाही झाली. 1862 मध्ये संभाजी महाराजांनी राज्याचा कारभार हाती घेतला. त्यावेळी पिलाजीराजे शिर्के आणि त्यांच्या पुत्रांनी त्यांची मदत केली, पण त्यांच्या वतनांचा हट्ट कायम होता. परंतु पुढे कान्होजी शिर्के यांनी मुघल साम्राज्यात प्रवेश केला. गणोजी मात्र सुरुवातीला संभाजी महाराजांच्या बाजूने होते. गणोजी आणि कान्होजी यांनी मिळून मोठा कट रचला. त्यांचा हेतू संभाजी महाराजांना गादीवरून हटवणे आणि शाहू महाराजांना गादीवर बसवणे असा होता. परंतु संभाजी महाराजांना याची कल्पना मिळाली आणि त्यांनी शिर्के कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक शिर्के घराण्यातील सदस्य मारले गेले. संभाजी महाराजांचे विश्वासू सल्लागार कवी कलश आणि शिर्के यांच्यात तणाव निर्माण झाला. शिर्केंनी कवी कलशावर दोष आरोपपत्र ठेवले आणि संभाजी महाराजांनी कवी कलशांची बाजू घेतली. त्यामुळे शिर्के कुटुंबियाला उघडपणे मुघलाचा आश्रय मिळाला. गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुघल सरदार मुकबर खानला आंबाघाटची वाट दाखवली. त्यांनी संभाजी महाराजांचे ठिकाण औरंगजेबाच्या सैन्याला कळवले. परिणामी मुघल सैन्याने संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडले. संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना 5000 मनसबदारी बहाल केले. शिर्के कुटुंबियाच्या महत्त्वाकांक्षेला मुघल साम्राज्याची जागा मिळाली होती. 1697 मध्ये जुल्फिकार खानने राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावर अडवले. त्यावेळी गणोजी शिर्के मुघल सैन्यात होते. त्यांनी खंडो बल्लाळ यांना दाभोळचे वतन मागितले. शेवटी खंडो बल्लाळ यांनी गणोजी शिर्के यांना दाभोळ वतन बहाल केले आणि राजाराम महाराजांना सुटका करण्यास मदत केली. औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजी यांच्या मनसबदारीत वाढ केली, मात्र पुढील इतिहासात या दोघांचा उल्लेख आढळत नाही. त्यांचा मृत्यू कसा झाला याची ठोस माहितीसुद्धा उपलब्ध नाही. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य ढासळले. त्यावेळी शिर्के घराण्याचे पुन्हा मराठ्यांच्या बाजूने हात जोडले, मात्र त्यांच्या गद्दारीची खून कधीही पुसली गेली नाही. गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी हिंदवी स्वराज्याची केलेला विश्वासघात इतिहासात काळा डाग म्हणून कायम राहील. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही, कारण त्यांच्या मृत्यूनंतरही मराठा साम्राज्य टिकून राहिले आणि अखेर मुघल सत्तेचा पराभव झाला.